आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे वाढल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणले। वरिष्ठांनी आदेश व सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हा शाखेकडून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी अहोरात्र प्रयत्न करण्यात येत होते। गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे अधिकारी व अंमलदार यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून नमूद गुन्ह्याचे घटनास्थळ व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून आरोपी राजेश अरविंद राजभर वय 30 वर्ष मूळ राहणार ग्राम कंझी तहसील लालगंज जिल्हा आजमगड राज्य उत्तर प्रदेश सध्या राहणार शांताबाई निवास चाळ रूम नंबर 3 चाळ नंबर 1 कुंभारखानपाडा डोंबिवली पश्चिम यास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने आजमगड राज्य उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालय नवी मुंबई पालघर ठाणे ग्रामीण क्षेत्रात घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली व चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम त्याची पहिली पत्नी व भाऊ राकेश अरविंद राजभर वय 32 याच्याकडे ठेवल्याचे सांगितल्यावरून आरोपी राजेश अरविंद राजभर याची पहिली पत्नी व भाऊ राकेश अरविंद राजभर याच्याकडून घरफोडी चोरीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 38,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खालील नमूद घरफोडी चोरीचे एकूण 21 गुन्हे उघडकीस आणले आहेत। तसेच आरोपी राजेश अरविंद राजभर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर पूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे ग्रामीण व रायगड परिक्षेत्रामध्ये एकूण 33 गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्तालय ठाणे पंजाबराव उगले ली सह आयुक्त गुन्हे ठाणे अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे उपनिरीक्षक किरण भिसे दत्ताराम भोसले बालाजी शिंदे पोलीस हवालदार विजय जरे